भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साह यांचा अद्भुत संगम परळी नगरीत पाहायला मिळाला। 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वे असलेले प्रभू वैद्यनाथ मंदिर या पवित्र श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी भक्तांच्या गर्दीने गजबजते। कालच्या 3ऱ्या सोमवारी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी हर हर महादेवच्या गजरात महादेवाचे दर्शन घेतले। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर आणि नाथ प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य सजावट करण्यात आली होती। मंदिर ट्रस्टच्या वतीने रांगेतील सुसूत्रता आणि सुविधा पुरवण्यात आल्या। श्रद्धेच्या मार्गावर व्यवस्था हीच सेवा या भावनेने सजावटीपासून ते सुरक्षेपर्यंत प्रत्येक बाबतीत काटेकोर नियोजन करण्यात आले। सुरक्षेसाठी परळी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता। पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांनी सांगितले की या बंदोबस्तामध्ये 15 अधिकारी, 350 पोलीस, आरसीपी हवालदार आणि होमगार्ड यांची फौज तैनात होती। सीसीटीव्ही, बॅरिकेडिंग आणि वैद्यकीय सुविधा 24 तास कार्यरत होत्या। जिथे भक्ती असते तिथे शक्ती असते आणि जिथे महादेवाचा जयघोष असतो तिथे कोणतेही संकट डोकावू शकत नाही। अशा मंगल वातावरणात 3रा श्रावण सोमवार अविस्मरणीय ठरला। पाहुयात सर्वप्रथम अतुल्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत। आज प्रभू वैद्यनाथाच्या मंदिरामध्ये 3रा श्रावणी सोमवारच्या निमित्ताने आता पाविते जवळपास 1.5 लाखापर्यंत भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आणि मंदिर रात्री 12 पर्यंत सुरू राहणार आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यानं बंदोबस्ताचं नियोजन आम्ही त्याच प्रकारे केलं होतं आणि जवळपास आज बंदोबस्तावर 350 पोलीस अंमलदार, होमगार्डसह आम्ही तैनात केले होते आणि सर्व जे गेट आहेत ते गेटवर आणि त्याचबरोबर मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यात सर्वत्र चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। थोडंसं पूजा ज्यावेळेस आत सुरू असते किंवा साफसफाई असते त्यावेळेस थोडंसं भाविकांना थांबावं लागतं, बाकी व्यत्यय वगैरे काही नाही। आणि पासेच मी एवढंच सर्व भाविकांना आवाहन करेन की पोलीस हा बंदोबस्त चोख ठेवतात, परंतु भाविकांनी सुद्धा जे मुख्य गेट आहेत त्या मुख्य गेटने प्रवेश करावा। त्याचबरोबर पासेसची सुविधा देवस्थानने उपलब्ध केलेली आहे। पासेसच्या सुविधा घेऊन सुद्धा लोकांनी दर्शन घ्यावं। मागच्या गेटने किंवा अदर गेटचा उपयोग करू नये। पोलीसची जी सुरक्षा आहे ती सुरक्षा एकदम चोख आहे। वेळोवेळी ब्रिटिश टीमकडनं आम्ही चेकिंग करतो। त्याचबरोबर आरसीपी आणि स्थानिक पोलीस आणि होमगार्ड या सर्वांच्या मदतीने या ठिकाणी आम्ही हा बंदोबस्त। एकूण किती स्टाफ आहे सुरक्षेसाठी? एक 15 अधिकारी आणि जवळपास 350 पोलीस अंमलदार आणि होमगार्ड सर्व